नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, देसाई यांच्या घरी जोरदार पूजेची तयारी सुरू असते. उर्मिला, संपदा पूजेची तयारी करत असतात. तेवढंच तिथे आशू येतो आणि बोलतो, आई माझी काही मदत लागणार आहे का? मी काही मदत करू का? तेव्हा सीताई बोलते, काहीच गरज नाही, तुला काही खायला हवंय का सांग, मी पटकन करून देते. तेव्हा आशू बोलतो, नाही मला भूक नाहीये. आणि तेवढंच दारावरती नेहा येते आणि बोलते, मी येऊ का? तेव्हा कीर्ती बोलते, अगं नेहा ये ना, आत ये, आणि काही भारी दिसतीयस, खूप छान दिसतीयस, असं म्हणतच ती नेहाला आतमध्ये घेऊन येते. तेव्हा आशू बोलतो, काय ग नेहा, तू कशी काय आलीस? तेव्हा सीताई बोलते, आशू असं विचारतात का? तेव्हा आशू बोलतो, सॉरी. तेव्हा नेहा बोलते, ॲक्च्युली मला कीर्तीताईंचा फोन आला होता म्हणून मी आले. तेव्हा कीर्ती बोलते, हो मीच बोलवलं, कारण कसं आहे पूजेचं सुद्धा साहित्य लागणार होतं ना, मग मी विचार केला ही येताना घेऊन येईल. पण आई सॉरी, मी नेहाला फळं आणायचं सांगायला विसरले. तेव्हा नेहा बोलते, कीर्तीताई अहो अजिबात टेन्शन घेऊ नका, मी घेऊन आली आहे, कारण मला पूजेच्या साहित्याबद्दल सगळं माहिती आहे, कारण आमच्या घरातलं सगळं मीच बघते आणि घरातली सकाळची पूजा सुद्धा माझ्याच हातून होते. बरं सीता का, चल पटकन उठ, ही जी माळ करतेस ना ती मी करणार आहे, असं म्हणतच ती सीताईच्या हातातून फुलं हिसकावून घेते आणि स्वतःच माळ करू लागते. तेव्हा सीताई बोलते, घे बाई, कर सगळं, तोवर मी प्रसादाचं बघते, आणि आशू तिची मदत कर हार करण्यात. इकडे आपण पाहतो तर काय, शिवा खूपच सुंदर असा उपक्रम राबवते. ती सायलेन्सरला सांताक्लॉज बनवते आणि बोलते, सांताक्लॉज हे घे, तुझी पोटली घे, आणि वस्तीतल्या सगळ्या लहान मुलांना गिफ्ट्स वाटून ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, वस्तीतल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलाला गिफ्ट मिळालंच पाहिजे. तेव्हा सायलेन्सर ठीक आहे बोलतो आणि गिफ्ट वाटायला निघून जातो, आणि त्याच्याबरोबर पाना गँग सुद्धा असते, आणि अशा प्रकारे वस्तीतल्या प्रत्येक मुलाला ते गिफ्ट देतात आणि त्यांना खुश करतात. सगळे गिफ्ट्स वाटून झाल्यानंतर पाना गँग विचार करते, खरंच शिवा अख्ख्या वस्तीसाठी किती विचार करते, त्यांच्यासाठी काय करते, पण ती स्वतःच किती दुःखी आहे, आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. तिच्या मनातली विश जर पूर्ण झाली असती तर किती बरं झालं असतं. आपण एक काम करूया, तिच्यासाठी विश मागूया का? असं म्हणतच सगळेजण तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि विश मागतात. तिला या आयुष्यामध्ये जे हवंय ना ते सगळं मिळू दे, तिला आयुष्यातलं सगळं प्रेम मिळू दे, आशू मिळू दे. तेव्हा शिवा बोलते, बास झाली आता मजा, चला कामाला लागा. इकडे आपण पाहतो तर काय, सीताई शिरा करत असते आणि तेवढंच किचनमध्ये ही कीर्ती येते आणि बोलते, आई बघतेस ना नेहा किती खुश आहे, आणि खरंच ती किती संस्कारी आहे, सुंदर आहे, आणि तिला सगळ्यातलं सगळं येतं, आणि आपल्या आशूसाठी अशी मुलगी दिवा घेऊन जरी हुडकली ना तरी मिळणार नाही. हे बघ आई, आता सगळं कसं छान जुळून येतंय, आणि मला असं वाटतं तू फक्त आशूच्या आनंदाचा विचार कर. आणि मला तर असं वाटतंय मी आणि नेहा नणंद भाऊजाई म्हणून कमी, पण बहिणी म्हणून जास्त राहू या घरामध्ये, आणि तुला सुद्धा दुसरी लेकच मिळेल की ग. कीर्ती गेल्यावर तिथे उर्मिला येते आणि बोलते, ताई मला एक सांग, नेहा आपल्याकडे का आलीये? नाही म्हणजे ही मुलगी आपल्या घरात सारखी काय येते? तुझ्या डोक्यामध्ये दुसरं काहीतरी शिजत नाहीये ना? तेव्हा सीताई बोलते, हे बघ उर्मिला, या सगळ्यामध्ये तुला लक्ष घालायची काही गरज नाहीये, आणि तसंही आशू माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीतले जे काही निर्णय असतील ते मीच घेईन. आणि तेवढंच गुरुजी सुद्धा येतात. घरातली सगळी मंडळी पूजेसाठी जमते. गुरुजी बोलतात, आशुतोष चला पूजेसाठी बसा. तेवढंच कीर्ती बोलते, पण भाऊ कुठे आहेत? तेव्हा लक्ष्मण बोलतो, हो ना, ते तर मगाशी त्यांच्या खोलीत सुद्धा नव्हते. तेव्हा सीताई बोलते, ते सकाळीच कुठेतरी गेलेत, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणालेत. तेव्हा लक्ष्मण बोलतो, बरं ठीक आहे, मी एक काम करतो, भाऊंना फोन करतो आणि बोलावून घेतो. आणि तेवढंच दारावरती भाऊ येतात, चक्क शिवाला घेऊन, आणि बोलतात, थांब लक्ष्मण, त्याची काही गरज नाहीये. आणि शिवाला बघून कीर्ती, सीताई, आशू सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. खरं तर हा आशू पाटावरती बसलेला असतो, पण शिवाला बघून तो डायरेक्ट उभाच राहतो आणि बोलतो, शिवा तू इथे? सीताई सुद्धा बोलते, ही ते काय करते, आणि हा सगळा काय प्रकार आहे, आणि मलाही कळत नाहीये या मुलीला तुम्ही ते का घेऊन आलाय? तेव्हा भाऊ बोलतात, सीता अगं हे काय बोलतेस तू? शिवा आपल्या घरची सून आहे आणि आपल्या घरामध्ये शुभ कार्य आहे म्हटल्यावर शिवा इथे असलीच पाहिजे, आणि तसंही तू आज पूजा ठेवली आहेस ना, त्यामुळे नवऱ्याच्या शेजारी बायको असलीच पाहिजे. तेव्हा संपदा बोलते, एक्झॅक्टली, मला सुद्धा अगदी हेच वाटतं, असं म्हणतच ती शिवाजवळ पळत जाते आणि तिचा हात धरून तिला घरात घेऊन येऊ लागते. तेवढंच सीताई बोलते, संपदा थांब. कीर्ती बोलते, हो ना, ही आतमध्ये येऊ शकत नाही. तेव्हा भाऊ बोलतात, कीर्ती या घरावरती लेक म्हणून तुझा जितका अधिकार आहे ना तितकाच अधिकार शिवाचा सून म्हणून आहे. तेव्हा आशू बोलतो, अहो पण भाऊ. तेव्हा भाऊ बोलतात, प्लीज मला यावरती कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. तेव्हा सीताई बोलते, पण आपलं या विषयावरती बोलणं झालं होतं. तेवढंच गुरुजी बोलतात, पण या पूजेमध्ये पत्नीसोबत नसेल ना तर ही पूजा साध्य होणारच नाही.
आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या विधींचं आपल्याला उल्लंघन करून चालणार नाही, आपल्याला पाप लागेल. तेव्हा भाऊ बोलता, धन्यवाद गुरुजी, तुम्ही सांगितलं. ही माझी सून शिवा, हिलाच मी आणायला गेलो होतो. तेव्हा संपदा शिवाला आतमध्ये घेऊन येते आणि आशूच्या साईडला बसवते. तेव्हा उर्मिला सुद्धा बोलते, बरं झालं शिवा तू आलीस, कारण कसं आहे ना, तुझ्याशिवाय या घरातलं शुभकार्य पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा गुरुजी बोलतात, चला आपण पूजेला सुरुवात करूया, नाहीतर मुहूर्त निघून जाईल. आणि अशा प्रकारे ते पूजेला सुरुवात करतात. गुरुजी बोलतात, चला जल अभिषेक करा. तेव्हा शिवा पाणी सोडू लागते. तेवढंच स्नेहा तिला टोकते आणि बोलते, शिवा अगं असं करायचं नसतं, आधी आशूला करू दे आणि मग तू पाणी सोड. आणि तू जर असं केलंस ना तर विधी लागू होणार नाही, उलट होईल. तेव्हा कीर्ती बोलते, म्हणजे हिने जर असं केलं असतं तर आशूला दीर्घायुष्याच्या जागी अल्पायुष्य लाभलं असतं. सीताई म्हणते, बघितलंत ना ही मुलगी काय करत होती, तरी बरं आपल्या नेहाने हिला टोकलं, नाहीतर ही मुलगी भलतंच काहीतरी करून मोकळी झाली असती. तेव्हा शिवा बोलते, सीताई सॉरी, मला खरंच माहीत नव्हतं. तेव्हा सीताई बोलते, सॉरी वगैरे म्हणायची काहीच गरज नाही, तू जेव्हा आलीस ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. आता हे कार्य काय नीट पार पडत नाही. मला तर हेच कळत नाही ही मुलगी माझ्या जीवावर का उठलीये. तेव्हा भाऊ बोलतात, सीते अगं तिच्याकडून चुकून झालं, कशाला इश्यू करतेयस. तेव्हा सीताई बोलते, चुकायला हा काही स्वयंपाक नाहीये, एखादा मिठाचा खडा जास्त पडायला, अहो ही पूजा आहे पूजा. तेव्हा कीर्ती बोलते, हो ना, नशीब आपल्या नेहाच्या लक्षात आलं, नाहीतर या मुलीने काहीतरी उलटच केलं असतं, भलतंच केलं असतं. तेव्हा गुरुजी बोलता, शांत व्हा, कलह करू नका, ही पूजेची वेळ आहे, आपण पुन्हा मंत्र म्हणूया. आणि अशा प्रकारे गुरुजी पुन्हा मंत्र म्हणतात आणि आशुनी शिवा पुन्हा पूजा संपन्न करतात. आणि आजचा भाग इथे संपतो. तर उद्याच्या 29 तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, पूजा झाल्यावर शिवा तिकडून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सीताई आणि कीर्ती दोघेही शिवाच्या गॅरेजवरती येतात आणि त्या दोघींना गॅरेजवरती बघून शिवाला पाना गँगला खूप मोठा धक्का बसतो. तरी सुद्धा शिवा त्या दोघींशी खूप छान पद्धतीने बोलते. ती बोलते, सीताई कीर्तीताई या ना, बसा, तुमच्यासाठी काय मागू, चहा नाश्ता. तेव्हा कीर्ती बोलते, इथे काय आम्ही चहा नाश्ता करायला नाही आलेलो, तुला काहीतरी परत करायला आलोय. तेव्हा सीताई बोलते, शिवा हे तुझे जुने कपडे, एवढंच राहिलं होतं आमच्या घरी, असं म्हणतच ते शिवाला पॅन्ट शर्ट देते. तेव्हा कीर्ती बोलते, शिवा आता पुन्हा त्या घरी कधीच येऊ नकोस, तुझं तिकडं काहीच नाही राहिलेलं. आणि हे पाहून शिवा जोरजोरात हसू लागते आणि बोलते, माहितीये का, तुम्ही तर माझं काम खूप सोपं केलं, खूप चांगली आयडिया दिली तुम्ही मला. तुमच्या माहितीसाठी सांगते, आशू माझ्या प्रेमात पडला ना ते ह्याच रूपात. आणि अशा प्रकारे आता आपली शिवा जुन्या अवतारात आलेली असते. वस्तीत छेड काढणाऱ्या गुंडांची ती धुलाई करते. तेव्हा आता जुन्या अवतारात परत आल्यावर आशू तिच्या प्रेमात पडेल का, पुढे काय घडेल हे बघणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.